झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळ्यात वृद्ध महिलेची निर्घृण हत्या. मोहाडी उपनगरातील धक्कादायक घटना. भीक मागणाऱ्या महिलेच्या घरात झाली चोरी. धुळे शहराला हादरवून टाकणारी एक संतापजनक घटना मोहाडी उपनगरातून समोर आली आहे. परिसरातील वाल्मिक वसाहतीत राहणाऱ्या 70 वर्षीय वृद्ध महिलेची घरात निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हत्येनंतर घरातून चोरी झाल्याचंही उघडकीस आलंय. लीलाबाई हिरामण सूर्यवंशी असं या 70 वर्षीय मृत महिलेचे नाव असून त्या अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत जीवन जगत होत्या. परिसरात भीक मागून त्या आपला उदरनिर्वाह करीत होत्या. काही वर्षांपूर्वीच त्यांच्या मुलाने आत्महत्या केल्याने त्या घरात एकट्याच राहत होत्या. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार लीलाबाई यांचा मृतदेह त्यांच्या घरात संशयास्पद अवस्थेत आढळून आला. केवळ हत्या करून न थांबता आरोपींनी घरातील गॅस सिलेंडर व इतर किरकोळ साहित्याची चोरी करून घटनास्थळावरून पोबारा केल्याचं समोर आलंय. घटनेची माहिती मिळताच धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे तसेच मोहाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आरोपींचा शोध घेण्यासाठी ठसे तज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे. वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.